चला तर आज पाहूया रव्यापासून अप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य: मुगाची डाळ आणि उडदाची डाळ 1-1 चमचा, आलं बारीक केलेलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरलेली आणि अर्धा चमचा मोहरी। एका कढईत तेल तापत ठेवून मोहरी फोडणीला घालावी। त्यानंतर डाळी घालाव्या। डाळी चांगल्या परतल्या की आलं, कोथिंबीर, कढीपत्ता घालून परतून घ्यावे। 1-2-3 मिनिटं परतून झाले की त्यात रवा ओतावा। इथे मी रवा पाव किलो घेतला आहे। सर्व मिश्रण एकत्रित करून परतून घ्यावे। परतून घेताना गॅस कमी आचेवरतीच ठेवावा। ते आपला रवा पूर्णपणे भाजायचा नाहीये। कढीपत्ता, कोथिंबीर हाताने कुस्करली की तिथे गॅस बंद करावा। हे प्री मिक्स आपण तयार करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तसं आपण वापरू शकतो। तयार प्रीमिक्समधून आपण इडली, अप्पे, डोसे, उपमा असे बरेच पदार्थ आपण तयार करू शकतो। मी सकाळच्या नाश्त्यासाठी रात्रीच तयारी करून ठेवली आहे। इथे आपल्याला पाव किलो रव्याबरोबर पाव किलो दही घ्यायचे। जेवढा रवा तेवढं दही। दही चांगलं फेटून घेणे आणि त्यात सगळ्या मिश्रणामध्ये ओतून घेणे। अर्धा पेला एवढं मी त्यात पाणी ॲड केलंय। असे सर्व मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे। अप्प्यांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार करूया। 1 वाटी ओलं खोबरं, डाळ व 2 चमचे, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणे। ते 10 मिनिटं झाली आहेत। या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली मिरची घातली आहे। मिश्रण थोडं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे अजून मी थोडं अर्धा वाटी पाणी घातलंय। इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी सोडा घेतलाय। हा सोडा त्यामध्ये घालून त्यातून वरतून थोडं पाणी घालावे आणि सर्व मिश्रण एकजीव करावे। इथे आपले मिश्रण तयार आहे।